समाचार अब तक, सत्य का साहस। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक होणार। राज्यभरात इंधन पुरवठा ठप्प, मुंबईतील 210 पेट्रोल पंप रात्रीपर्यंत बंद पडणार। पेट्रोल पंपावर मुबलक साठा, इंधन संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। पुण्यात पोलीस निरीक्षकाच्या मुलीचा सोसायटीत राडा, हातात दगड घेत महिलांच्या अंगावर धाव। अजिंक्य रहाणेला मिळाली कर्णधार पदाची जबाबदारी, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालं सर्वात मोठं गिफ्ट। भंडाऱ्यातील सनफ्लॅग कंपनीत पहाटे भीषण स्फोट, 3 कामगार जखमी, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट। शिवसेना भाजपची बॅनरबाजी, प्रचाराची चढाओढ, मलंगगडाच्या पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। राज्याच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठा एवढ्या टक्क्यांवर घसरला। नव्या वर्षात महाराष्ट्रात आणखी प्रकल्प येणार, मोठी रोजगार निर्मिती होईल, एकनाथ शिंदेंची ग्वाही। तळेगावातील खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड। PMRDAचा भूखंड सार्वजनिक प्रयोजनासाठी राहावा, मेधा पाटकर यांचं वक्तव्य। कोल्हापुरात राजाराम साखर कारखान्याच्या ऊस तोडणी विरोधात सतेज पाटील यांचा मोर्चा। मराठा आरक्षण बैठक, मनोज जरांगे VC द्वारे उपस्थित राहणार। रजिस्ट्रेशनद्वारे राज्यात 11,000 दस्त नोंदणी। पुण्यात गैरकारभाराबाबत अधिसभा सदस्यांचा लेटर बॉम्ब, आंदोलनाचा इशारा। अमरावती जिल्ह्यातील 5,000 ट्रक चालक संपावर, अत्यावश्यक सेवाही बंद। ट्रक चालकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण, नागपुरात रुग्णवाहिका हॉस्पिटल बाहेरच उभ्या।